दोन तीन फॉर्म्युले आहेत, पण त्यातलं एक आपल्याला पहिला महत्त्वाचा आहे. ई इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी. ओके, याला म्हणायचं इंड्युस्ड ई एम एफ आणि याला म्हणायचं पीक व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड ई एम एफ. ओमेगा आपला नेहमीचाच आहे 2 पाय इंटू एन. एन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. ओके, आणि याला म्हणायचं अल्टरनेटिंग व्होल्टेज. काय अवघड आहे मला सांगा? अल्टरनेटिंग व्होल्टेज गिवन बाय ई इज इक्वल टू 6 साइन. कम्पेअर करा ना, म्हणजे ई इज इक्वल टू 6 साइन 100 पाय टी. याला कम्पेअर करायचं ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. म्हणजे ई नॉटची व्हॅल्यू किती झाली? 6. नंतर ओमेगाची व्हॅल्यू किती झाली? 100 पाय. ओमेगा इज इक्वल टू काय? 100 पाय. मग फ्रिक्वेन्सीसाठी काय करावं लागेल? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. म्हणजे 1/t आहे ना. मग पण टी इज इक्वल टू काय? 2 पाय अपॉन ओमेगा. मग ओमेगा किती आलाय तुमचा? 100 पाय. म्हणजे टी इज इक्वल टू किती झालं? 2/100. म्हणजेच किती झालं? 1/50. मग टी इज इक्वल टू 1/50 म्हणजे एन इज इक्वल टू काय? 50. दिसलं का रे? ओके, डन. काय अवघड आहे? टाइम पिरियड विचारलाय. 1 फ्रिक्वेन्सी 0.02. त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज सांगितलं आहे. टी इज इक्वल टू काही करायचं नाही, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू टाकली म्हटल्यानंतर काय त्यांनी इक्वेशन काय दिले? 6 साइन 100 पाय टी ना. फक्त इथे टीची व्हॅल्यू टाकायची 2 × 10⁻³ अरे कळलं का? आता 2 × 10⁻³ म्हणजे टाइमची व्हॅल्यू फक्त टाकली 2 × 10⁻³ आता 10⁻³ आणि 100 किती झाले? 10⁻². सॉरी 10⁻1 म्हणजे काय झालं ते? 2 पाय 10⁻1 म्हणजे काय? 2 पाय 10 म्हणजे काय? 2×5 = 10 म्हणजे किती झालं? π/5. म्हणजे थोडक्यात मला काय करावं लागेल? 6 साइन π/5. पण π/5 म्हणजे किती झालं रे? 180/5 म्हणजे 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 5 × 30 म्हणजे काय? 6 साइन ऑफ 36. फक्त तेवढा चेक नाही करता येत आपल्या लॉग टेबलमध्ये. अरे कळलं? तेवढा लॉग टेबलमध्ये चेक करायचं. लॉग टेबलमध्ये चेक करायचं, त्याला कितीने गुणायचं? 6ने गुणायचं. संपलं, उत्तर येणार. अरे कळलं का आत्ताचं कॅल्क्युलेशन मी जे दाखवलं ते? हो का नाही? पुढे डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट. हे लक्षात ठेवा, याचं एसी सर्किटसाठी ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी लिहायचं आणि आय इज इक्वल टू काय? आय नॉट साइन ओमेगा टी. मी तुम्हाला सांगितले साईनच्या पुढचा माणूस जो असतो त्याला काय म्हणायचं? फेज. साईनच्या पुढच्या माणसाला काय म्हणायचं? फेज. मग मला सांगा ह्या दोघांची फेज काय आहे? सेम आहे. म्हणजे यांच्यातला फेज डिफरन्स काय आहे? 0 आहे. कळलं? अरे कळलं का? पुढे हा ग्राफ आहे बघा. ए लक्ष द्या इकडे. आय नॉटची व्हॅल्यू आय खाली दाखवायचा आणि ई वर दाखवायचा. तिनं तर पेपरला कन्फ्यूज व्हाल नक्की खाली कोण आहे वर कोण आहे. म्हणजे आय नॉट खाली करंटचा ग्राफ खालनं दाखवायचा आणि ई नॉटचा. पण तुमच्या लक्षात येते जेव्हा ई नॉट 0 आहे, ई एम एफ 0 आहे, त्यावेळेस करंट 0 आहे. ज्यावेळेस ई एम एफ मॅक्झिमम आहे, करंट सुद्धा मॅक्झिमम. म्हणजेच दोघं वेगळ्या फेजमध्ये आहेत का एका फेजमध्ये आहेत? एका फेजमध्ये. अवघड आहे मला सांगा का? इथं व्यवस्थित दिले काय? अन अल्टरनेट. प्रॉब्लेम नंबर 2 काय दिले? अल्टरनेटिंग व्होल्टेज गिवन बाय ई इज इक्वल टू 140 3142 3142 टी.
प्युअर रेजिस्टर 15 वोल्ट, फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स अँड आर एम एस करंट. मग ई इज इक्वल टू काय 140 साईन 3142 टी. आर एवढा दिला आहे. मग ई इज इक्वल टू काय ई नॉट साईन ओमेगा टी, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती झाली 3142. ई नॉटची व्हॅल्यू किती झाली कम्पेअर केल्यावर 140. मग ओमेगा बरोबर काय 2 पाय एफ, म्हणजे एफ इज इक्वल टू काय ओमेगा अपॉन 2 पाय. मग 314 अपॉन 3.142 किती आले 500 हर्ट्ज. अरे कळलं का. ई नॉट किती दिलं आहे 140. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, ई नॉट ई आर एम एस इज इक्वल टू ई नॉट अपॉन √2, आणि तसंच आय आर एम एस इज इक्वल टू आय नॉट अपॉन √2. ई आर एम एस इज इक्वल टू ई नॉट अपॉन √2 आणि आय आर एम एस इज इक्वल टू आय नॉट अपॉन √2. ई आर एम एस इज इक्वल टू ई नॉट अपॉन √2, आय आर एम एस इज इक्वल टू आय नॉट अपॉन √2. मग काय तुम्हाला वरती ई नॉट काढलंय ना, ई नॉट 140 अपॉन √2 एवढं उत्तर आलं. मग आय आर एम एस इज इक्वल टू काय काढायचं. आता आय नॉट अपॉन √2 नाही म्हणून रडत नाही बसायचं. ई नॉट ई आर एम एस अपॉन काय आर. अरे बाबांनो आपलं इक्वेशनच आहे ना, व्ही इज इक्वल टू काय आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर. त्याच्याऐवजी काय येईल ई आर एम एस इज इक्वल टू आय आर एम एस इंटू आर. हा धडा म्हणजे ई एम आयचं कंटिन्युएशन, हे लक्षात ठेवा. हा धडा म्हणजे ई एम आयचं कंटिन्युएशन आहे. आता एसी व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर. ओके, म्हणजे परत काय घ्यायचा ई इज इक्वल टू काय घ्यायचं ई नॉट साईन ओमेगा टी गिवन. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ई घेतो आणि कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आयची. आता नीट बघा, आपल्याला लेन्स लॉने काय शिकवले सेल्फ इंडक्शननी एल इज इक्वल टू काय मायनस डी आय बाय डी टी. अरे बोला हो का नाही. माझ्या मते प्रॉब्लेम कळलाय सगळ्यांना. अरे हो का नाही. आता लक्षात घ्या सेल्फ. आता काय होतंय रे, मी एसी सोर्स बसवलाय आणि हा इंडक्टर आहे. एसी सोर्सचा करंटच कॉन्स्टंट आहे का व्हॅरिएबल आहे, तर तो व्हॅरिएबल आहे. एसी सोर्सचा करंटच व्हॅरिएबल आहे. मग त्याच एकाच कॉईलमधनं याचा इंडक्टरचा इंडक्टन्स एल आहे. त्याच्यामध्येच मग या एसी सोर्सचा ई एम एफ किती आहे ई इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी. पण मी मागातपासून सांगतोय की या सर्किटमधला करंट कॉन्स्टंट आहे का व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबल आहे. कॉन्स्टंट आहे का व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबल. मग त्याच कॉईलमधला करंट व्हॅरी होत असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होणार आणि त्याच कॉईलमध्ये अजून एक करंट तयार होणार. त्याला मी काय म्हणणार इंड्युस्ड ई एम एफ. पण तो जो इंड्युस्ड ई एम एफ आहे त्याला म्हणायचं बॅक ई एम एफ. काय म्हणायचं त्याला बॅक ई एम एफ. म्हणजे माझ्याकडे किती ई एम एफ झाले आता 2. कुठले कुठले, एक आपल्या ई एम एफ आपल्या सोर्सचा आणि दुसरा त्या सेल्फ इंडक्शनमुळे तयार झालेला कोण ई डॅश. ह्याला म्हणायचं बॅक ई एम एफ. काय म्हणायचं त्याला बॅक ई एम एफ. आता किर्चॉफ सेकंड लॉनी काय सांगितलं जेवढे ई एम एफ आहेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज 0 येते. म्हणजे काय म्हणणार ई प्लस ई डॅश इज इक्वल टू काय 0. म्हणजेच ई इज इक्वल टू काय मायनस ई डॅश. पण सेल्फ इंडक्शन मुळे कोण जन्माला आलाय ई आला का ई डॅश आलाय. सेल्फ इंडक्शन मुळे कुठला एम एफ आलाय ई आलाय का ई डॅश आलाय. ऑनलाईन वाले सांगा पो सेल्फ इंडक्शन मुळे कोण आलाय ई आला का ई डॅश आलाय. हा ई डॅश आलाय. व्हेरी गुड. ई डॅश आलाय सेल्फ इंडक्शन मुळे. मग सेल्फ इंडक्शन मुळे ई डॅशचा फॉर्म्युला काय मायनस एल डी आय बाय डी टी. तो मायनस मायनस का होईल प्लस. म्हणजे ईचं उत्तर काय येईल एल डी आय बाय डी टी. हा व्हेरी गुड. एल काय एल जो आहे तो काय ई इज इक्वल टू. पण हा ई कोणाचा आहे ई हा त्या एसी सोर्सचा आहे. कोणाचा आहे त्या एसी सोर्सचा. म्हणजे ई इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. म्हणजे डी आय इज इक्वल टू काय ई बाय एल इंटू डी टी. डी आय इज इक्वल टू काय ई बाय एल इंटू डी टी. डी आय इज इक्वल टू ई बाय एल इंटू डी टी. अरे कळलं का. म्हणजे काय मग या डी आयला मला काय करायचं रे ई काढायचं आहे. म्हणजे मी काय काढलं डी आय इज इक्वल टू ई बाय एल इंटू काय डी टी. ह्याचं काय करायचं इंटिग्रेशन. कारण मला काय काढायचं आहे आय. मग ई बाय एल डी टी. पण ईची व्हॅल्यू किती आहे ई नॉट साईन ओमेगा टी. ती गिवन आहे. कळलं का. ई काय ई नॉट साईन ओमेगा टी.
मग ई नॉट साईन ओमेगा टी अपॉन एल इज इक्वल टू काय डी टी. मग ई नॉट आणि एल व्हेरिएबल आहेत का कॉन्स्टंट आहेत? कॉन्स्टंट, ते बाजूला काढले. आणि इंटिग्रेशन ऑफ साईन ओमेगा टी काय येईल? मायनस कॉस ओमेगा टी अपॉन ओमेगा प्लस काय कॉन्स्टंट. अरे नाही कळलं का? कळलं. मग आपण काय लिहिलं? आय इज इक्वल टू मायनस ई नॉट ओमेगा, ई नॉट अपॉन ओमेगा एल. त्या कॉस मायनस कॉस ओमेगा टीला काय लिहिलं रे? साईन ऑफ पाय बाय टू मायनस ओमेगा टी. कारण साईन ऑफ पाय बाय टू मायनस ओमेगा टी म्हणजेच काय कॉस ओमेगा टी. मग त्यालाच मग मायनसने काय केलं रे? साईन ऑफ मायनस साईन ऑफ थिटा, साईन ऑफ म्हणजे साईन ऑफ मायनस थिटा बरोबर काय मायनस साईन थिटा ना. मग हा मायनस आतमध्ये नेला, मग तो उलटा केला. दिसला का? अरे दिसलं का? हा मायनस आतमध्ये नेला म्हणजे काय झालं? ते पाय बाय टू मायनस ओमेगा टीच्या ऐवजी काय ओमेगा टी मायनस पाय बाय टू. अरे कळलं का? आणि आय नॉट ई नॉट अपॉन ओमेगा एल ला काय टाकलं? आय टाकलं का आय नॉट टाकलं? आय नॉट, कारण आयच्या इथं कोण आहे? आय नॉट आहे ना. मग आपला ई का होता? ई इज इक्वल टू काय होता? ई नॉट साईन ओमेगा टी होता. आणि हा काय आय इज इक्वल टू काय आय नॉट साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. म्हणजे दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्सचा फरक आहे? साईनच्या पुढचा ह्याचा ओमेगा आहे, साईनच्या पुढे ह्याच्या ओमेगा टी मायनस पाय बाय टू आहे. म्हणजे कितीचा फरक आहे? तर पाय बाय टूचा फरक आहे. मग कोण मागे? ईएमएफ मागे का करंट मागे? ईएमएफ मागे का करंट मागे? करंट मागे आहे ना. याची फेज किती आहे? इंड्यूस ईएमएफ ची फेज किती आहे? ओमेगा टी. करंटची फेज किती आहे? ओमेगा टी मायनस पाय बाय टू. म्हणजे काय ओमेगा टीच्या मागं पाय बाय टू आहे ना. म्हणजे मागं कोण आहे? हा करंट मागे. अरे कळलंय? कोणाच्या? ईएमएफच्या. म्हणजे जर का मी ई घेतला तर करंट मी कुठं दाखवणार? खाली दाखवणार. हा ई आहे तर करंट कुठं दाखवायचा? खाली. कितीनी मागे? पाय बाय टू नी. याला म्हणायचं फेजर डायग्राम. का एकदम सोपी फेजर डायग्राम काढली मी. काय केले मी? हा ई आहे आणि हा काय आहे? आय आहे. ई कितीनी मागे? ई खाली दाखवलंय. कितीनी? पाय बाय टू नी. ई मागे का आय मागे? आय मागे, म्हणून आय मागे दाखवलंय. कितीनी? पाय बाय टू नी. संपलं. मग इंडक्टर मधला करंट आहे म्हणून याला म्हणायचं आय एल. पण इथं तुम्हाला नीट दिसतंय बघा. आता इथं नीट बघा. ईएमएफ जेव्हा करंट ईएमएफ जेव्हा म्हणजे आता आपले ठरले ईएमएफ पुढे आणि करंट काय मागे. कोणाच्या केसमध्ये? रेजिस्टर नाही, इंडक्टरच्या केसमध्ये. अरे कळलं का? कोणाच्या केसमध्ये? इंडक्टरच्या केसमध्ये. मग तुम्हाला दिसतंय बघा, जेव्हा करंट तुमचा झिरो झालाय तेव्हा ईएमएफ काय आहे? मॅक्झिमम आहे. ईएमएफ जेव्हा झिरो आहे त्यावेळेस करंट काय आहे? मॅक्झिमम आहे. आता साधी गोष्ट आहे. तुम्ही काय लिहिलं? पुट काय केलं इथे पुट काय केलं? आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय आय आर. म्हणजे एवढं पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आय अपॉन व्ही इज इक्वल टू काय आर. म्हणजे काय करणार मी? आय नॉट अपॉन ई नॉट इज इक्वल टू काय म्हणणार? 1 अपॉन ओमेगा एल. पण करंट अपॉन पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्स असतो ना. याला रेजिस्टन्स नाही म्हणत, याला रिॲक्टन्स म्हणतात. काय म्हणतात याला? रिॲक्टन्स. रिॲक्टन्स कशाने दाखवतात? एक्स. आणि इंडक्टर म्हणून काय एल. म्हणून याचं नाव काय एक्स एल. म्हणजे आय नॉट अपॉन ई नॉट इज इक्वल टू काय 1 अपॉन ओमेगा एल दॅट इज इक्वल टू काय एक्स एल. म्हणजे हा रिॲक्टन्स हा काय एक्सेलचं उत्तर काय 1 अपॉन ओमेगा एल. हे लक्षात ठेवा. येतं पेपरला आहे. थांबा काहीतरी चुकलं का माझं? थांबा जरा उलटं झालं रे. 2 मिनिटं थांबा. व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजे व्ही. थांबा रे जरा, इथंच चुकलंय माझं बेसिक. एक्स्ट्रीमली सॉरी. 2 मिनिटं थांबा रे, गडबड झाली जरा. व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजे व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर.
आणि मग आपण काय लिहिले आय नॉट इज इक्वल टू ई नॉट अपॉन ओमेगा एल. मग आय नॉट इकडे आणला कारण व्ही वर आहे, आय खाली, म्हणजे ओमेगा एल इज इक्वल टू काय ई नॉट अपॉन आय नॉट इज इक्वल टू काय एक्सेल, म्हणजे एक्सेल इज इक्वल टू काय ओमेगा एल. ओमेगा एल एक्सेलला काय म्हणायचं रिएक्टन्स. रिएक्टन्स म्हणजे काय बाळांनो, रिएक्टन्सलाच मी काय म्हणतो रेझिस्टन्स. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर म्हणजे इंडक्टरचा जो रेझिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं रिएक्टन्स. बघा हे अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत, चेक कर, डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या. काय त्याच्यामध्ये मला सांगा, अवघड आहे का? आता कॅपॅसिटर घ्या, म्हणजे काय केलं आता एसी सोर्समध्ये एसी सोर्समध्ये इथं कॅपॅसिटर बसवलंय आणि या ईची व्हॅल्यू लिहिली आहे. ईची व्हॅल्यू काय लिहिली आहे ई नॉट साइन ओमेगा टी. हा ई आहे, ई इज इक्वल टू काय ई नॉट साइन ओमेगा टी. मग सगळ्यांना माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय कॅपॅसिटरचा फॉर्म्युला बघितला ना आपण, व्ही इज इक्वल टू काय क्यू बाय सी, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय सी व्ही. पण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे आय इज इक्वल टू काय क्यू बाय टी, त्याच्याऐवजी काय लिहिले डी क्यू बाय. आय इज इक्वल टू काय लिहिले डी क्यू बाय डी टी. पण क्यूचा फॉर्म्युला काय सी व्ही, पण आपण व्ही टाकतो का ई टाकतो ई, म्हणून इथं काय लिहिले सीई. पण ई गिवन काय घेतलं आपण ई नॉट साइन ओमेगा टी. पण सी आणि ई नॉट काय कॅपॅसिटन्स आणि ई नॉट कोण आहेत व्हेरिएबल आहेत का कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंट, त्याला बाहेर काढलं म्हणजे इथं सी ई नॉट लिहिलं. आणि साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस ओमेगा टी, आणि हा ओमेगा इथे आहे म्हणजे हेच इक्वेशन काय ओमेगा सी ई नॉट, ओमेगा सी ई नॉट काय कॉस ओमेगा टी. अरे कळलं का? हा कोण आहे आय. मग आपण काय म्हणायचं या ई नॉट ओमेगा सी इज इक्वल टू काय म्हणायचं आय नॉट, म्हणजेच ई नॉट अपॉन आय नॉट इज इक्वल टू काय 1 अपॉन ओमेगा सी. पण व्ही अपॉन आय काय असतो रेझिस्टन्स असतो ना, म्हणजे ई नॉट अपॉन आयला पण काय म्हणायचं रिएक्टन्स. रेझिस्टन्स नाही म्हणायचं, काय म्हणायचं रिएक्टन्स. फक्त काय म्हणायचं कोणाचा कॅपॅसिटरचा. आणि हे उत्तर काय आलं आता माझं, याचा अर्थ आय इज इक्वल टू आय नॉट, हे कॉस ओमेगा टी होतं ना, या कॉस ओमेगा टीला काय लिहिलं आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आणि ई काय होता ई नॉट साइन ओमेगा टीच होता ना. मग आता कोण पुढे, याची फेज ओमेगा टी, याची फेज ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आहे. मग पुढं कोण आहे करंट पुढे ना कितीनी, म्हणजे तुम्ही फेजर डायग्राम काय काढणार, जर का ई गिवन घेतला तर आयसी पुढे दाखवायचा वर दाखवायचा, कितीनी पुढे दाखवायचा पाय बाय 2 नी पुढे दाखवायचा. ओके डन. अजून 2 फॉर्म्युले, याचा अर्थ काय रे एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल आणि एक्सी इज इक्वल टू काय 1 अपॉन ओमेगा सी. एक्सेल आणि एक्सी कोण आहेत रिएक्टन्स आहेत. हे बघा परत डायरेक्ट फॉर्म्युला आहे कॅपॅसिटर 13.4 आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. मग कॅपॅसिटरसाठी आय नॉटची व्हॅल्यू काय ओमेगा सी इंटू ई नॉट. चेक करा परत इथे शेवटी दिसते बघा आय नॉट इज आय आर एम एस इज इक्वल टू, तुम्ही डायरेक्ट हे असं लिहिलं तरी लक्षात ठेवा आय आर एम एस इज इक्वल टू 0.707 आय नॉट, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. √2चं अरे ते आपण असेल 1/√2 आहे ना, त्याच्याऐवजी डायरेक्ट 1/√2 ची व्हॅल्यू 0.707 आय नॉट. हे आता नीट बघा इथे एकदम, याचं मी डेरिवेशन नाही घेत पण तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. LCR म्हणजे काय करायचं इंडक्टर कॅपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स हे तिघांना काय करायचं हे बरं. त्यातपूर्वी जर का EMF मी कॉन्स्टंट घेतला तर रेझिस्टरच्या वेळेस आणि EMFची आणि रेझिस्टरची दोघांची फेज सेम आहे. इंडक्टरचा करंट मात्र माग आहे पाय बाय 2 नी आणि कॅपॅसिटरचा करंट काय पाय बाय 2 नी पुढे. फेजर डायग्राम म्हणजे ई आणि आय आर दोघांची फेज काय सेम आहे.
ई आणि आय एल, इंडक्टरचा करंट मागे, कॅपॅसिटरचा करंट पुढे, हा π/2 नी पुढे, हा π/2 नी मागे. अरे कळलं का? ते त्या चित्रात दाखवले बघा. आता इथं काय घेतले, आयच्या पुढे. आता एक लक्षात घ्या, मी जे चित्र काढलं त्यात मी काय घेतलं होतं, ई कॉन्स्टंट घेतला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं आय एल मागे, आय सी पुढे. म्हणजे इथं क्लिअर आहे ना काय, ई हा आय एलच्या पुढे, मग दिसतंय ना तुम्हाला. इंडक्टरचं EMF करंटच्या काय पुढे, पण याचा अर्थ काय, कॅपॅसिटरचा EMF करंटच्या काय मागे, आणि रेजिस्टर दोघांचा ई आणि आय आर दोघं काय डिफरंट आहे का सेम आहे, सेम आहे. आता एकच लक्षात ठेवा, मी एक फॉर्म्युला देतो, झेड इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XCचा ब्रॅकेट स्क्वेअर. आरला म्हणायचं इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे सगळ्यांचा म्हणजे इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर तिघांनाही एकत्र जोडल्यानंतर जो रेजिस्टन्स येईल, जे अपोजिशन येईल, त्याला काय म्हणायचं, इम्पिडन्स. आणि ना एक लय महत्वाची गोष्ट आहे जी पुस्तकात आहे, ॲडमिटन्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. ॲडमिटन्स म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्सला म्हणायचं ॲडमिटन्स. अरे कळलं का, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्सला म्हणायचं ॲडमिटन्स. रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स इज नोन ॲज ॲडमिटन्स. आता हे लक्षात ठेवा, ॲडमिटन्स हा रेसिप्रोकल आहे इम्पिडन्सचा. आणि मी जी मागाशी डायग्राम काढली तिथं काढली बघा, फेजर डायग्राम. आणि हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, tan phi इज इक्वल टू XL मायनस XC अपॉन R. फाय म्हणजे फेज डिफरन्स आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम सोपे आहेत. सेम व्हॅल्यू फक्त व्हॅल्यू टाकल्यात. तुम्हाला पुट काय करायचे, तुम्हाला पुट करायचे XL इज इक्वल टू ओमेगा एल, XC इज इक्वल टू काय 1 अपॉन ओमेगा सी, ओमेगा इज इक्वल टू काय 2πf. एवढंच पुट करायचे, बाकी काहीच नाही. आय होप सो तुम्ही कराल. पॉवरचा फॉर्म्युला आहे का, प्रॉब्लेम सोडवा, बाकी काही करू नका. नेट पॉवर कन्झ्युमचा फॉर्म्युला ERMS इंटू IRMS. हे फक्त काय घेतले, AC सर्किट विथ रेजिस्टन्स आहे. पुढं काय लिहिलेलं आहे, AC पॉवर असोसिएटेड विथ ए वॉट, कॅपॅसिटर. कॅपॅसिटरसाठी पॉवर काय आली, 0 आली. किती आली आहे, 0. अरे कळलं का, म्हणजे AC साठी किती आली, रेजिस्टरसाठी किती आली, ERMS इंटू काय IRMS. कॅपॅसिटरसाठी काय आली, 0. आणि आता LCR लिहिलंय, LCR साठी पॉवर काय आली, E0 ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय, ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. LCR साठी पॉवर किती आली, ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. कॉस फायला म्हणायचं पॉवर फॅक्टर. काय म्हणायचं, पॉवर फॅक्टर. आणि पॉवर फॅक्टरची डेफिनेशन, ट्रू पॉवर अपॉन ॲपिअरंट पॉवर, ट्रू पॉवर अपॉन ॲपिअरंट पॉवर. आणि अजून एक इथं पॉवर फॅक्टरचा अजून एक फॉर्म्युला काय, रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स. आणि पुढच्या कंडिशन वाचायच्या, जर का प्युअरली इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह असेल तर फाय इज इक्वल टू काय 90 आणि प्युअर फॅक्टर इज इक्वल टू काय 0. चल हे प्रॉब्लेम डायरेक्ट करा. एक लक्षात घ्या, रेझोनन्स सर्किट सिरीजमध्ये असेल तरी आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी 30 मिळते, आणि पॅरललमध्ये असेल तरी रेझोनंट फ्रिक्वेन्सी 30 मिळते. दोघांसाठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय सेमच आहे, फक्त कॉम्बिनेशन वेगळे. जर का मला करंट मॅक्झिमम पाहिजे असेल रेझोनंट फ्रिक्वेन्सीला तर LCR तिघं सिरीजमध्ये जोडायचे. आणि जर का मला मिनिमम करंट पाहिजे असेल रेझोनंट फ्रिक्वेन्सीला तर हे दोघं कशात जोडायचे, सिरीजमध्ये का पॅरललमध्ये, पॅरललमध्ये जोडायचे. आता सेमीकंडक्टर बघूया. इथपर्यंत कळलं. पॉवरचे डेरिव्हेशन नाही विचारणार शक्यतो. आता काय काय करतोस तू, पॉवरचे डेरिव्हेशन शक्यतो का करता असं मी म्हणतो तुम्हाला. व्हाय यू वेस्टिंग टाइम, करण्यासारखं ती डेव्हिसन जर्मरची डायग्राम करा. लक्ष द्या, हे तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचं काम काय आहे, तर तुम्ही याच्यातले एवढे टॉपिक करावेत असं मला वाटतं. कारण आपण किती करायचं, आपण एक महत्त्वाचा प्रश्न आहेच आहे. तुम्ही इथे हाफ वेव्ह रेक्टिफायर करा, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर झिनर डायोड. व्हेरी गुड. नाही सेमीकंडक्टर घेतोय, ओके. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, झिनर डायोड, त्याच्यानंतर LED, फोटो डायोड, आणि त्याच्यानंतर सोलार सेल. एवढे आर्टिकल आपण बघूया शॉर्टमध्ये, ओके. सो लेट अस प्रोसीड. आता लक्षात घ्या, हा रेक्टिफायरचं कामच आहे ACचं रूपांतर DC मध्ये करणं.
रेक्टिफायरचं कामच आहे एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणं. एसीचं काय आहे की एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर सायकल चेंज होते. म्हणजे एकदा जर का करंट क्लॉकवाईज गेला तर एकदा अँटी क्लॉकवाईज जाईल आणि त्याच्यामुळे एसी सर्किटची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे. इट इज गोइंग टू गेट चेंज. डीसी मध्ये मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डीसी मध्ये मात्र करंटची डायरेक्शन चेंज होत नाही. डीसी मध्ये मात्र करंटची डायरेक्शन चेंज होत नाही. अल्टरनेटिंग वोल्ट, परत एकदा मी सांगतोय, अल्टरनेटिंग करंटमध्ये डायरेक्शन चेंज होते, डायरेक्ट करंटमध्ये होत नाही. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतो बघा. बरं, अजून एक, जर का हे पीचं सिम्बॉल आहे, हे एनचं सिम्बॉल आहे, पी जर का पॉझिटिव्हली अटॅच असेल, पी एन जंक्शन डायोड, पी एन, पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह टाईप, एन निगेटिव्ह टाईप, लक्षात ठेवा सध्या. पी टाईप जर का पॉझिटिव्हली अटॅच असेल आणि एन टाईप जर का निगेटिव्हली अटॅच असेल तर जे बायस आहे त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस. आणि जर का उलटा असेल, पी टाईप निगेटिव्हली अटॅच आहे आणि एन टाईप पॉझिटिव्हली अटॅच आहे तर त्याला म्हणायचं रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो होतो, रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही. फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो होतो, रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही. हे पहिलं लक्षात ठेवायचं. फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो होतो, रिव्हर्समध्ये होत नाही. आता लक्षात घ्या, जर का हा पहिल्या सायकलला पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, मग हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, मग हा पण पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, मग हा पण पॉझिटिव्ह, पर्यायीने पी टाईप पॉझिटिव्हला अटॅच आहे. पी टाईप जर का पॉझिटिव्हला अटॅच असेल तर फॉरवर्ड बायस आहे, मला इकडे करंट मिळणार. पण हा एसी असल्यामुळे याची डायरेक्शन चेंज झाली. आता वरचा निगेटिव्ह झाल्यामुळे हा परत निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, पर्यायीने हा ए पण निगेटिव्ह झाला. आणि आता पी टाईप जो आहे तो कोणाला अटॅच आहे, निगेटिव्हला अटॅच्ड आहे. आणि पी टाईप निगेटिव्हला अटॅच झाला, पी टाईप जर का निगेटिव्हला अटॅच झाला तर रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही, त्यामुळं मला आउटपुटमध्ये करंट मिळत नाही. अरे कळलं का? म्हणजे पहिल्या सायकलमध्ये मला करंट मिळाला आउटपुटला, दुसऱ्या सायकलला मिळाला नाही, कारण पहिल्या सायकलला हा पी एन जंक्शन डायोड फॉरवर्डमध्ये होता, दुसऱ्याला रिव्हर्समध्ये होता, म्हणून मिळाला नाही. अरे कळलं का? मग याचा अर्थ काय की ज्यावेळेस एसीचा हा करंट फ्लो होता त्यावेळेस आउटपुटला सुद्धा मिळाला का नाही मिळाला. बघा, हे आउटपुट व्होल्टेज आहे, हे इनपुट व्होल्टेज, आउटपुटला मिळाला. पण इनपुटनी जेव्हा करंटची डायरेक्शन बदलली त्यावेळेस आउटपुटला काहीच मिळालं नाही. मग परत इनपुटला करंट मिळाला त्या डायरेक्शनमध्ये, तेव्हा आउटपुटला परत मिळाला. मग ही अर्धी वेव्ह झाली, म्हणून याला काय म्हणायचं, हाफ वेव्ह रेक्टिफायर. कळलं का? हाफ वेव्ह रेक्टिफायर. अरे कळलं का? माझ्या मते हाफ वेव्ह रेक्टिफायर कळलं सगळ्यांना. लेटेस्ट प्रोसीड फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय झालं नीट बघा. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आता जर का तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम बघितली तर त्याच्यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफायरची जर का डायग्राम बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन डायोड दिसतील, डायोड नंबर 1 आणि डायोड नंबर 2. जर का तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन डायोड दिसतील, डायोड नंबर 1 आणि डायोड नंबर 2. आता नीट बघा, जेव्हा हा पॉझिटिव्ह येईल त्यावेळेस हा पॉझिटिव्ह येईल, पहिला डायोड फॉरवर्डला जाईल, दुसरा निगेटिव्ह असल्यामुळे दुसरा डायोड रिव्हर्सला जाईल. ओके. आणि जेव्हा हा निगेटिव्ह येईल त्यावेळेस हा निगेटिव्ह होईल, त्यावेळेस पहिला डायोड रिव्हर्सला जाईल पण दुसरा डायोड फॉरवर्डला जाईल. म्हणजे ॲट अ टाइम कुठला तरी एक डायोड आउटपुटला करंट देतोय पण वेगळ्या डायरेक्शनमध्ये देत नाही, एकाच डायरेक्शनमध्ये देतोय. म्हणून अजूनही एसीचं रूपांतर कशात झालंय, डीसीतच झालेलं आहे, कारण करंटची डायरेक्शन बदललेली नाही. त्यामुळे नीट बघा, आता इनपुटला बघा यांनी करंट दिला पण डायोड 1 फॉरवर्डमध्ये होता त्याच्यामुळे करंट मिळाला. जेव्हा इनपुटचा करंटनी डायरेक्शन बदलली त्यावेळेस डायोड 1 रिव्हर्स बायसमध्ये होता त्यामुळे करंट 0 मिळाला. पण डायोड 2 मात्र फॉरवर्ड बायसमध्ये होता त्याच्यामुळे त्याला करंट मिळाला. डायोड 1नी करंट दिला नाही, करंटचा 0 दिला, दिसतोय इथे. अरे कळलं का? जेव्हा इनपुट परत वर गेला त्यावेळेस डायोड 1नी फॉरवर्ड बायसमध्ये असल्यामुळे करंट दिला पण डायोड 2नी रिव्हर्स बायसमध्ये असल्यामुळे करंट दिला नाही. म्हणजे ॲट अ टाइम कोणीतरी एक तरी देतो, डायोड 1 तरी देतो नाही तर डायोड 2 तरी देतो. आणि पण हे करंटची डायरेक्शन बदलली नाही, सगळे वरती चाललेले आहेत वेव्ह.
पण अख्खी वेव्ह दिसते म्हणून याला म्हणायचं फुल वेव्ह रेक्टिफायर. काय म्हणायचं याला? फुल वेव्ह रेक्टिफायर. चला रे, सगळ्यांना फुल वेव्ह रेक्टिफायर कळला का? म्हणजे वेव्ह अख्खी निघाली म्हणून त्याला काय म्हणायचं? हाफ वेव्ह रेक्टिफायर का फुल वेव्ह रेक्टिफायर? फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके चला, थँक्यू. रिपल फॅक्टरची डेफिनेशन करा. इट इज द रेशो ऑफ, रिपल फॅक्टरची डेफिनेशन करा. इट इज द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट टू द व्हॅल्यू ऑफ DC कंपोनंट. रिपल फॅक्टरची डेफिनेशन. आता स्पेशल पर्पज झिनर डायोड करा. झिनर डायोड एवढंच लक्षात ठेवा, इट वर्क्स इन तो रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो. काय लक्षात ठेवा? कशामध्ये वर्क होतो? रिव्हर्स बायस मध्ये. आणि एक फक्त पॉइंट वाचून जा त्याचा, झिनर डायोड ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर डायोड. आणि हा प्रॉब्लेम सोडून जा. एक लॉजिकल आहे, V इज इक्वल टू IR वर आहे काय, त्याच्यामुळे जमायला पाहिजे. फोटो डायोड बघा, फोटो डायोड हा सुद्धा कशामध्ये ऑपरेट होतो? रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो. कशामध्ये ऑपरेट होतो? रिव्हर्स बायस मध्ये. आता आपल्याकडे कसं होतं रिव्हर्स बायस, याचा अर्थ काय? तर हा P आहे, हा काय N आहे. तर याला P ला कोणाला जोडलेलं असतं? निगेटिव्हला. आणि N ला कोणाला जोडलं असतं? पॉझिटिव्हला. म्हणजे हा P आहे आणि हा N आहे. याचा अर्थ याच्यात इथं होल होते, तिथं सगळे आता इलेक्ट्रॉन आलेत. आणि N मध्ये सगळे काय आलेत? होल आलेत. कारण इथले N चे इलेक्ट्रॉन सगळे कोणी काढून घेतलेत? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलने काढून घेतलेत. आणि निगेटिव्हचे सगळे इलेक्ट्रॉन हे पळत पळत कुठे गेलेत? हे P टाईपकडे गेलेत. अरे कळलंय? आणि मग काय झालंय? सगळीकडे इलेक्ट्रॉन P टाईपमध्ये, म्हणजे उलट झालंय. ॲक्च्युली काय दिसायला पाहिजे? N टाईपमध्ये इलेक्ट्रॉन दिसायला पाहिजे आणि P टाईपमध्ये होल दिसायला पाहिजे. तर रिव्हर्स बायसमध्ये उलट होतं. P टाईपमध्ये इलेक्ट्रॉन दिसतात आणि N टाईपमध्ये होल दिसतात. आता होतं काय? याच्यावर फक्त लाईट पडतो. आपल्याकडे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये नाही का कॅथोड, आता कशी कॉर्ड्स विंडो. हां, आणि मग काय होतं? कॅथोडवरती लाईट पडतो, मग तो इलेक्ट्रॉन टाकतो, मग ॲनोड घेतो आणि तो परत पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. मग तसंच झालं ना, या इलेक्ट्रॉनला इकडे उडी मारता येत नाही रिव्हर्स बायसमध्ये. म्हणून तर रिव्हर्स बायसमध्ये काय फ्लो होत नाही? करंट फ्लो होत नाही. अरे कळलं का? मग फक्त काय पडतो? जंक्शनवर लाईट पडतो. लाईट पडला की इलेक्ट्रॉन उडी मारतात. कुठून? N to P का P to N? P to N उडी मारतात. मग तो आहे कशामध्ये? रिव्हर्समध्ये का फॉरवर्डमध्ये? रिव्हर्समध्ये. रिव्हर्सचा अर्थ काय? P म्हणजे पॉझिटिव्ह. P म्हणजे पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये होल पाहिजे आणि N मध्ये इलेक्ट्रॉन पाहिजेत निगेटिव्ह म्हटल्यावर. पण रिव्हर्समध्ये उलट होतं. काय? P मध्ये इलेक्ट्रॉन दिसतात आणि N मध्ये होल दिसतात, म्हणून करंट फ्लो होत. कळलंय सगळ्यांना? हा झाला फोटो डायोड. अरे कळलं का? हे फोटो डायोडचं काय प्रिन्सिपल आहे. आता इथं काय लिहिलंय बघा, फोटो डायोड दिसला का इथे? P टाईपमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसतील, N टाईपमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह होल दिसतील आणि लाईट पडतोय. कळलं? आणि ते वाचा ॲप्लिकेशन, तेवढंच आहे, सेम आहे ते. सोलरला काय होतं? सोलर सेलला बेस मोठा आहे P साईड आणि एमिटर N साईड छोटी. लाईट कुठं पडतोय? N साईडवर पडतोय. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग दिलंय त्याला. मग इलेक्ट्रॉन कुठून कुठं पडतील? N टाईपकडनं P टाईपकडे पडतील ना. म्हणजे कुठून कुठं गेले? निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे इलेक्ट्रॉन पडले, म्हणजे सोलर सेलमधनं काय फ्लो झाला? करंट फ्लो झाला. चित्रपाठ करा फक्त, सगळ्यांचे चित्रपाठ करा आणि त्यांचे ग्राफ. LED बघा, एलईडीचं चित्र बघा. एलईडीला काय होतं? इलेक्ट्रिक schematically shows that emission of light when electron hole pair combines. When diode is in forward bias, electrons from the semiconductor conduction band recombine with holes from the valence band, releasing the sufficient energy to produce photons which emit somewhat monochromatic light. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये असतात आणि व्हॅलन्स बँडमध्ये काय असतात? होल्स असतात. मग इलेक्ट्रॉन कुठून कुठे येणार? व्हॅलन्समधनं कंडक्शनमध्ये का कंडक्शनमधनं व्हॅलन्समध्ये? कंडक्शनमधनं व्हॅलन्समध्ये येणार. अरे कळलंय? त्या दरम्यान काय बाहेर पडणार? लाईट. अरे कळलं का? म्हणून त्याला काय म्हणायचं? लाईट एमिटिंग डायोड. संपलं. म्हणजे एलईडी हा काय रिव्हर्स बायसमध्ये का फॉरवर्ड बायसमध्ये? फॉरवर्ड बायसमध्ये. ॲडव्हान्टेजेस ऑफ एलईडी वाचा, ॲप्लिकेशन ऑफ एलईडी वाचा. बस एवढं करा. आज इथंच थांबूया. आता जरा रिव्हिजन करा.
सगळ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सगळे धडे परत एकदा नीट रिवाइज करा. आज इथंच थांबू. सगळ्यांना बेस्ट विशेष.